3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट 2026 या आठवड्याचे तुळ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घेण्यापूर्वी एक अत्यंत सुंदर प्रश्न स्वतःला विचारा. आपल्या आयुष्यात भेटणारी प्रत्येक व्यक्ती ही फक्त एक योगायोग असते का, की प्रत्येक भेटीमागे, प्रत्येक नात्यामागे आणि प्रत्येक निरोपामागे नियतीने विणलेली एक अदृश्य कथा असते? कधी एखादी व्यक्ती आयुष्यात अगदी अनपेक्षितपणे येते आणि काही क्षणातच आपल्या विचारांची दिशा बदलून टाकते, तर काही जण अनेक वर्ष आपल्या सोबत राहतात आणि आपल्याला जीवनातील सर्वात महत्त्वाचे धडे देऊन जातात. काही नाती काळाबरोबर अधिक घट्ट होतात, तर काही शांतपणे दूर जातात. आपण अनेकदा या सर्व घटनांना योगायोग समजतो, पण ज्योतिषशास्त्र असे सांगते की प्रत्येक भेट, प्रत्येक संवाद आणि प्रत्येक नाते हे आपल्या जीवन प्रवासातील एका मोठ्या चित्राचा भाग असू शकते. 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट 2026 हा आठवडा तुळ राशीच्या व्यक्तींसाठी नात्यांचे खरे महत्त्व, संतुलनाची शक्ती आणि योग्य वेळी योग्य व्यक्तीची भेट किती मौल्यवान असते याची नव्याने जाणीव करून देणारा ठरू शकतो. हा आठवडा फक्त बाह्य घटनांचा नाही, तर मन, भावना आणि विश्वास यांच्या सूक्ष्म प्रवाहाला समजून घेण्याचा काळ असू शकतो. तुळ राशीचा स्वामी शुक्र आहे. शुक्र हा प्रेम, सौंदर्य, समतोल, कला, सुसंवाद आणि सौम्यतेचा कारक मानला जातो. त्यामुळे तुळ राशीच्या व्यक्ती अनेकदा वादापेक्षा संवादाला महत्त्व देतात. त्यांना नाती टिकवायला आवडतात. प्रत्येकाला समजून घ्यायची वृत्ती असते आणि शक्य तितके संतुलन राखण्याचा प्रयत्न असतो. पण याच स्वभावामुळे काही वेळा त्या स्वतःच्या भावना मागे ठेवतात आणि इतरांना आनंदी ठेवण्यात इतक्या व्यस्त होतात की स्वतःच्या मनाचा आवाज ऐकायलाच विसरतात. हा आठवडा तुम्हाला एक महत्त्वाचा संदेश देत आहे. संतुलन म्हणजे फक्त इतरांना आनंदी ठेवणे नव्हे, स्वतःच्या मनालाही तितकेच महत्त्व देणे होय. जसा तराजूच्या दोन्ही पारड्यांमध्ये समतोल असेल तेव्हाच तो योग्य वजन दाखवतो, तसा जीवनातही कर्तव्य आणि आनंद, इतरांची काळजी आणि स्वतःची काळजी, शांतता आणि स्पष्टता यांचा समतोल आवश्यक असतो. या काळात तुमच्या आयुष्यात काही अशा भेटी किंवा संवाद घडू शकतात ज्यांचे महत्त्व सुरुवातीला लक्षात येणार नाही. एखादा जुना मित्र, एखादा वडीलधारा, एखादा अनोळखी व्यक्ती किंवा एखादा साधा संवाद तुमच्या विचारांना नवी दिशा देऊ शकतो. विश्व अनेकदा मोठे बदल गोंगाटातून नाही, तर शांत संवादातून घडवत असते. तुळ राशीच्या व्यक्तींमध्ये न्यायाची भावना प्रबळ असते. त्या प्रत्येक गोष्टीची दोन्ही बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करतात. हा गुण अत्यंत मौल्यवान असला तरी काही वेळा निर्णय घेण्यात विलंब होऊ शकतो. हा आठवडा तुम्हाला सांगत आहे की प्रत्येक निर्णयासाठी परिपूर्ण परिस्थितीची वाट पाहण्याची गरज नसते. काही वेळा अंतर्मनाने दिलेल्या शांत खात्रीवर विश्वास ठेवणेही आवश्यक असते. या आठवड्यात तुमच्या मनात भूतकाळातील काही नात्यांविषयी विचार येऊ शकतात. एखादी व्यक्ती आठवू शकते, एखादा संवाद पुन्हा मनात येऊ शकतो किंवा एखाद्या गैरसमजाकडे नव्या दृष्टीने पाहण्याची संधी मिळू शकते. याचा अर्थ भूतकाळात अडकून राहणे नाही, उलट अपूर्ण भावना समजून घेऊन मन हलके करण्याचीही वेळ असू शकते. आणखी एक महत्त्वाचा संदेश म्हणजे प्रत्येक नाते कायम टिकावेच असे नसते, पण प्रत्येक नाते काहीतरी शिकवून जाते. काही लोक आपल्याला साथ देण्यासाठी येतात, काही आपली परीक्षा घेण्यासाठी आणि काही आपल्यातील ताकद जागवण्यासाठी. त्यामुळे प्रत्येक अनुभवाकडे कृतज्ञतेने पहा. या आठवड्यात स्वतःशी एक प्रामाणिक संवाद साधा. स्वतःला विचारा, मी माझ्या मनाचेही ऐकतो का? मी फक्त इतरांना खुश ठेवण्यासाठी निर्णय घेतो का? माझ्या आयुष्यात खरे संतुलन आहे का? या प्रश्नाची उत्तरेच पुढील प्रवासाची दिशा ठरवू शकतात. लक्षात ठेवा, राशी भविष्य हे ग्रहांच्या हालचालींवर आधारित संभाव्य संकेत सांगते. ते भविष्य निश्चित करत नाही. तुमचे विचार, तुमची कृती, तुमचा विवेक आणि तुमचे नात्यांबद्दलचे वर्तन हेच तुमच्या जीवनातील खरे परिवर्तन घडवतात. ग्रह दिशा दाखवतात, पण त्या दिशेला अर्थ तुमच्या कृती देतात. म्हणून मंडळी, 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट 2026 हा आठवडा तुळ राशीसाठी केवळ 7 दिवसांचा कालखंड नाही. हा नात्यांमधील अदृश्य बंध समजून घेण्याचा, जीवनातील संतुलन पुन्हा शोधण्याचा, योग्य व्यक्तींचे महत्त्व ओळखण्याचा आणि स्वतःच्या मनाशी पुन्हा एकदा प्रामाणिकपणे जोडण्याचा काळ ठरू शकतो. तर चला आता पाहूया 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट 2026 या संपूर्ण आठवड्यात तुळ राशीसाठी कोणते शुभ संकेत दिसत आहेत. कोणत्या दिवशी नियती एखाद्या महत्त्वाच्या भेटीचा योग घडवू शकते. कोणत्या क्षणी एखादा संवाद तुमच्या विचारांना नवी दिशा देऊ शकतो आणि या संपूर्ण आठवड्यात विश्व तुमच्यासाठी कोणता विशेष संदेश घेऊन आले आहे. या आठवड्याची सुरुवात तुमच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यापासून होऊ शकते.
बराच काळ एखाद्या निर्णयाबद्दल किंवा एखाद्या नात्याबद्दल जो गोंधळ होता तो हळूहळू कमी होऊ लागेल. तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा निकाल लगेच मिळेलच असे नाही, पण योग्य दिशेचा अंदाज नक्की मिळू शकतो. त्यामुळे घाईघाईने निष्कर्ष काढण्याऐवजी परिस्थितीला थोडा वेळ द्या. आठवड्याच्या सुरुवातीला घरातील वातावरण अधिक शांत आणि आनंददायी ठेवण्याचा प्रयत्न करा. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीसोबत मनमोकळा संवाद साधण्याची संधी मिळू शकते. काही दिवसांपासून मनात राहिलेला गैरसमज प्रेमाने बोलल्यामुळे दूर होण्याची शक्यता आहे. अनेक वेळा मोठे प्रश्न कठोर शब्दांनी नव्हे तर संयमाने सोडवले जातात. या आठवड्यात हा अनुभव तुम्हाला मिळू शकतो. तुमच्या आयुष्यात एखाद्या जुन्या मित्राची, नातेवाईकाची किंवा पूर्वी संपर्कात असलेल्या व्यक्तीची आठवण अचानक येऊ शकते. काहींसाठी हा फक्त योगायोग वाटेल, पण त्या आठवणीमुळे किंवा संवादामुळे तुम्हाला एखादी महत्त्वाची गोष्ट समजू शकते. जुने अनुभव या आठवड्यात नवीन शिकवण देऊ शकतात. या काळात तुमच्या बोलण्याला विशेष महत्त्व राहील. तुमच्या एका शब्दामुळे एखाद्या व्यक्तीचे मनोबल वाढू शकते किंवा एखादा तणाव कमी होऊ शकतो. त्यामुळे शक्य तितके सौम्य, स्पष्ट आणि सकारात्मक बोलण्याचा प्रयत्न करा. तूळ राशीची खरी ताकद म्हणजे लोकांना एकत्र आणण्याची क्षमता आणि हा गुण या आठवड्यात अधिक प्रभावी ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी किंवा दैनंदिन जबाबदाऱ्यांमध्ये तुम्हाला एखादी नवीन कल्पना सुचू शकते. लगेच मोठा निर्णय घेण्याऐवजी त्या कल्पनेचा शांतपणे विचार करा. योग्य नियोजन करून पुढे गेल्यास तर त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी आवश्यक माहिती गोळा करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आर्थिक बाबतीत हा आठवडा संतुलनाचा संदेश देतो. उत्पन्न आणि खर्च यांचा योग्य ताळमेळ ठेवण्याचा प्रयत्न करा. अनावश्यक खर्च टाळल्यास पुढील काळात अधिक सुरक्षित वाटू शकते. जर एखादी वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ती खरोखर आवश्यक आहे का याचा एकदा विचार करा. या आठवड्यात तुमच्या मनात आध्यात्मिक विचारही वाढू शकतात. देवदर्शन, नामस्मरण, ध्यान किंवा शांतपणे काही वेळ स्वतःसोबत घालवण्याची इच्छा होऊ शकते. अशा कृतींमुळे मन अधिक स्थिर राहू शकते आणि निर्णय अधिक स्पष्टपणे घेता येऊ शकतात. नातेसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा विशेष महत्त्वाचा ठरू शकतो. काहींना एखाद्या व्यक्तीचे खरे महत्त्व नव्याने जाणवेल. काहींना जुना गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल, तर काहींना कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणापासून योग्य अंतर राखावे याची स्पष्ट जाणीव होऊ शकते. प्रत्येक संवादाला संयम आणि आदराची जोड दिल्यास नात्यांमध्ये गोडवा वाढण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने मानसिक शांततेला प्राधान्य द्या. पुरेशी विश्रांती, संतुलित आहार आणि नियमित दिनक्रम ठेवण्याचा प्रयत्न करा. जास्त ताण घेण्यापेक्षा वेळेचे योग्य नियोजन केल्यास शरीर आणि मन दोन्ही अधिक उत्साही राहू शकतात. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात एखादी आनंददायी बातमी, कौतुकाचे शब्द किंवा मनाला समाधान देणारा अनुभव मिळू शकतो. काही गोष्टी अपेक्षेपेक्षा हळूहळू पुढे जातील, पण त्या स्थिर आणि सकारात्मक दिशेने जात असल्याची जाणीव तुम्हाला देईल. हा काळ तुम्हाला शिकवेल की प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ असते आणि संयमाने घेतलेले निर्णय दीर्घकाळ चांगले परिणाम देऊ शकतात. या संपूर्ण आठवड्याचा सार एकच आहे: संतुलन हेच तुमचे सर्वात मोठे सामर्थ्य आहे. ज्या गोष्टींवर तुमचे नियंत्रण आहे त्यावर मनापासून काम करा आणि ज्या गोष्टींना वेळ लागणार आहे त्यासाठी संयम ठेवा. तुमचा शांत स्वभाव, न्यायाची भावना आणि प्रेमाने नाती जपण्याची वृत्ती या आठवड्यात तुमची मोठी ताकद ठरू शकते. विश्व जणू तुम्हाला सांगत आहे की जीवनात प्रत्येक उत्तर लगेच मिळत नाही. काही उत्तरे योग्य वेळेस मिळतात. त्यामुळे विश्वास ठेवा, सकारात्मक राहा आणि प्रत्येक दिवस नव्या आशेने स्वीकारा. योग्य वेळी घेतलेला एक छोटासा निर्णयही तुमच्या पुढील प्रवासाला सुंदर दिशा देऊ शकतो.